मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. वरच्या आग्रातून नरसूचा जोरात कुकारा आला तसे हातातले काम टाकून शांतू खळात आली. नरसू एकदम वरच्या आगारात आली. वरच्या आगारात सकाळी उठल्या उठल्या तो पाणी लावायला गेला होता आणि घटकाभराने त्याने शांतूला कुकारा केला होता. शांतू खळातून घरात आली. चहाचे आधण आलवणातच ठेवले. गुळाचा खडा हाताने कुस्करून त्यात टाकला. चहाचा कप घेऊन ती लगालगा वरच्या आगरात उगवली. हा घ्या, खूप वेळानं आलीस. हाक मारल्या मारल्या यायस काय झाले? चहा होईस ते तोवर वेळ गेला. मज चहा नको आता. मग ह्या नारळीकडे पाहिलेस का? तिने त्याच्या बोटांच्या अनुरोधाने पाहिले. भुवया उंचावल्या. बघ, काही दिसत असेल तर बघ. तिने नीट पाहिले आणि क्षणमात्र ती वेडावल्यासारखी झाली. तिच्या नकळतच ती त्याच्या जवळ आली. केवढी पोय बाहेर पडले म्हणून तर तुला हाक मारली. पिवळसर पोपटी रंगाची ती नाजूक लुसलुशीत पोय तुला बघायला आवडते ना? बघ कशी टोकदार होऊन आपल्याकडेच बघते. शांतू अभावितपणे त्या पोईला हात लावण्यासाठी नारळीच्या बुंध्यापाशी गेली आणि खूप वर असलेल्या पोईकडे हताश दृष्टी टाकून ती पुन्हा नरसूपाशी आली. केवढ्या उंच जातात ना ह्या नारळी? बाणवली जात आहे, उंचच जायची. आता ही नारळ तरी माडीवाल्या मनू भंडाऱ्यास देऊ नका. कशी देईन हा? तुझ्या लक्षात नाही राहत काही. भंडाऱ्यास माड देणे आपण केव्हाच बंद केले. गेल्या 10 वर्षात इथला एकही माड मी त्याला दिलेला नाही. एक पोळी देखील आपण कापू दिलेली नाही, केवळ तुझ्या इच्छेखातर. रागावू नका, पण नुकतीच बाहेर आलेली पोळी कापली जाणार हे आताशा सहन होत नाही म्हणून आठवण केली. उगीच आपली बोलले. आज पाणी दणकावून आणले. सगळे आगर डोंगर चिंब भिजवून टाकतो. तुमचे आपले काहीतरीच हो. या म्हातारपणी पाण्याची ही हौस कशाला? अनेक दगदग तरी कशाला? अगो बाई, बोलण्याच्या नादात विसरलेच की मी. चहा निवत चालला. नेऊ दे की. दे तसाच इकडे. नरसूने तिचा हात धरून कप हातामध्ये घेतला. शांतू वय विसरून लाजली. नारळीच्या झावळा खुसूखुसू हसल्या. चारळीच्या बुंद्या भोवतालच्या आळ्यातून पाणी वाहू लागले तसा नरसू हलला. शांतूने बाहेर आलेल्या त्या पोळीकडे एकदा हळुवार नजरेने पाहिले आणि झाडाला थोपटल्यासारखे करून ती घरी निघाली. ज्या उत्साहाने ती वर गेली तितक्याच निरुत्साहाने ती खाली आली. मन आणि पाय जडावलेले होते. ती घराच्या पायरीवरती टेकली. पोटऱ्यांवरून हात फिरवले. सुरकुत्या पडू लागलेले शरीर जराशा श्रमाने दमत होते. तिने हात पाठी टेकले आणि विसावा घेतला. नरसूचा हा नेमच होता. केळीचा कोका, नारळीची पोय, नाहीतर पोफळीचे केसर बाहेर डोकवायचा अवकाश. तीक्ष्ण नजरेच्या नरसूच्या ते ध्यानात आले की तो ते शांतूला दाखवायला अधीर व्हायचा. आंब्याचा मोहर सुद्धा तितक्याच हौशीने पाहायचा आणि दाखवायचा. फार पूर्वी हे सगळे पाहताना दोघेही वेडावायचे. त्या झाडांच्या कौतुकात दिवस जायचा आणि आनंदात दोघेही न्याहायचे. घरी वरीस पालटल्यागत गोडधोड जेवण व्हायचे. शांतू आपण होऊन नरसूच्या त्या वेडात सामील व्हायची. पण आताशा हे सारे निरर्थक असल्याची जाणीव तिला होऊ लागली होती. निसर्गाचे ते गोड कौतुक क्षणभर तरी बरे वाटायचे नि मग कित्येक दिवस खिन्न मनस्थितीत जायचे, उदास आणि कंटाळवाणे. नरसूचे मात्र सगळेच वेगळे असायचे हो. तो त्यात जीव रमवायचा आणि शांतूचा जीव थोडा थोडा व्हायचा. प्रत्येक झाडाच्या वेळी ती मनाने स्वतः झाड होऊन जायची. प्रत्येक झाडाचे फळते रूप पाहून ती स्वतःला त्या ठिकाणी कल्पायची. झाडाचा श्वासनश्वास, वेदना, हलणारे प्रसन्न रूप सगळे ती लिहायची. नजरेने कुरवाळायची, हाताने जोजवायची. अस्फुट स्वरामध्ये अंगाई गीते तिच्या तोंडून ओघळायची आणि हात फक्त झाडाला थोपटत राहायचे. आजूबाजूची झाडे तिच्या भावनांचे कल्लोळ स्वस्तपणे पाहत असायची. ना कुणाला त्यात खंत होती ना कसला खेद होता. खेद खंतचे विपरीत जीवन फक्त शांतूच्याच वाट्याला आले होते.
भावनांच्या लाटा ओसरल्या की तिला परिस्थितीची जाणीव व्हायची. पाण्याचा निचरा झाल्यावर पायाखालची वृक्ष, निसरडी वाळू, माती, दगड तिला टोचत राहायचे. नरसूला जीव रमवायला त्याचा उद्योग समर्थ होता. शांतू मात्र त्याची अर्धांगी असूनही एका कोपऱ्यात पडलेल्या किरपटासारखी दूर असायची. त्याच्या उद्योगात सामील नसायची. केरवारा, शेणपोतेरे, जेवण यात थोडा बहुत वेळ जायचा, पण उरलेला सगळा दिवस तिच्या अंगावरती नेहमी चाल करून यायचा. घर खायला उठायचे. चिंता तरी किती, एक ना दोन, अनेक प्रकारच्या. उद्याच्या दिवसाची चिंता तर नेहमीचीच होती, नेहमीसारखी, दररोजची सारखी. पण नरसूच्या काळजीने ती जास्त खंगायची. त्याचे श्रम, ते खपणे, शरीराचे हाल, त्यापेक्षा गावाचा उगाचपण, धोकादायक असणारा विरोध, त्यांच्या कारवाया, सगळ्या चिंतांनी तिचे डोके पिंजून जायचे, दुखायचे. बेचैनीने ती सैरावैरा व्हायची, गरगरत बसायची. ग्लानी आली की पडून राहायची, अशक्तपणातल्यासारखी. म्हातारपणातला थकवा असेल म्हणून नरसू कधी कधी लक्ष देत नसे. कधी हेमगर्भाची मात्रा चाटवत असे, पण क्वचितच. म्हणून तर तिचे मन मग विदीर्ण व्हायचे. तो थकवा साऱ्या शरीरभर पसरायचा. ती माझघरातून पडून राहायची. लग्नानंतरची 8-10 वर्षे जरा बरी गेली होती. त्यातल्या त्यात येणारा पुढचा दिवस, प्रत्येक दिवस काहीतरी नवीन आशा लावून पाठी पाळायचा आणि मावळलेला प्रत्येक दिवस नव्या आशेला पल्लवित करायचा. शांतूचा बाप अत्यंत गरीब पण मोठा तत्वनिष्ठ माणूस. लुळ्या पांगळ्या श्रीमंतीपेक्षा धट्टी-कट्टी गरिबी बरी या तत्वाने चालत असलेला, चालणारा. 2 पैशासाठी येणारी व्यसने, त्यात अडकलेले तरुण जीव, या परीस निर्व्यसनी दरिद्री परवडला अशा चोख हिशोबाचा माणूस. आसपासच्या पंचक्रोशीतली तरुण पोरे तो न्याहाळत होता. त्यात तो हल्ली शांतूसाठी जोडेही झिजवत होता. त्यात हे विशेष निरखीत होता. कुणाच्या उड्या कुठपर्यंत आहेत याचा अंदाज घेत होता. कोण तंबाखूसाठी हपापलेला असतो, कोण सुपारीच्या खांडाचा आशिक असतो, कोण गांजेकस असतो, कोण अन्य काही. सगळे न्याहाळत होता. पण शांतूचे वयही तसेच वाढत देखील होते. आणि एक दिवस भाद्रपदातल्या पितृपक्षात श्राद्ध चालविण्यासाठी आलेला तरणा बाण करारी नरसू त्याला मोहवून गेला. अंगातल्या फाटक्या पण स्वच्छ बंडीतून त्याची गरिबी स्पष्टपणे दिसत होती. पण चेहऱ्यावरचा तजेलदारपणा, त्याने तातू शेट वाण्याला आंब्याचा टाळा केले आणि घरातल्या घरात शांतूचा हात नरसूच्या हाती देऊन तो निश्चिंत झाला. शांतू नरसूच्या घरी आली नाव न बदलताच. कुणी विचारलेस तर केव्हा केव्हा नरसू सांगायचा, नाव बदललं म्हणजे माणूस काही बदलत नाही. उलट त्याच नावामुळे आपुलकीही वाढते. कुठल्या घरात उपरेपणा वाटत नाही. नरसूच्या आईला विश्रांती झाली, अगदी हक्काची. शांतूने मुलीसारखे वागून म्हातार वयात नरसूच्या आईला डोळ्यांतून पाणी देखील काढू दिले नाही. लग्नानंतरची 4 वर्ष अगदी सुखासमाधानात गेली, दृष्ट लागण्यासारखी. नरसूची आई अंगाने भरत गेली. म्हातारीच्या अंगावरती तुकतुकी आली. शांतू म्हणजे म्हातारीचे सारं सर्वस्वच बनले. उठता बसता निसता फक्त शांतू. मरताना मात्र तेवढे समाधान तिला काही लाभले नाही. अखेरची घरघर तिला चक्क 3 दिवस लागली होती. नरसू आणि शांतू कायम तिच्याजवळ बसून होती. तिला काय हवे नको विचारून इच्छा पूर्ण करीत होती. 3ऱ्या दिवशी म्हातारीचा जीव खालीवर होऊ लागला. तिने कसेबसे दोघांना जवळ बोलावले. काय हवे, काय एक नको, पण एक बरीक राहिले. मज नातवाचे तोंड बघायचे होते. ती सावकाश बोलली. दोघेही अबोल झाली. लग्नात 4-5 वर्षे झाली तुमच्या. एव्हाना पाळणा हलायला हवा होता. माझा जीव त्यात गुंतलाय रे पोरांनो. शांतूला रडूच फुटले. तिची मान खाली गेली. आई एवढीच इच्छा राहिले ना, होईल हो पूर्ण. अगो लग्नानंतर 15 वर्षांनी देखील मुले होतात, त्यावरच्या आळीत. मज दुसऱ्याचे सांगू नकोस रे शांतू. अगं तू तरी मनावर घे, घराण्यास वारस हवाच. आई आपल्या हातात नसते काही, मग देवाच्या, निसर्गाच्या, कुणाच्या हातात असते. बाबांनो माझे काही एक खरे नाही, आजचा दिवस देखील. असे नका बोलू आई, तुम्ही अजून खूप जगा हो. आम्हास तुम्ही हव्या आहात. मी तुम्हास कधी वाईट वागवले नाही, मुलीसारखी वागले. 4 वर्ष मला तुम्ही खूप सांभाळून घेतलेत. ने आत्ताच का जाण्याची भाषा करताय.
शांतूने आर्त स्वरात विचारले. म्हातारी क्षीण स्वरात हसली. मान एका बाजूस करून मोठ्या कष्टाने डोळे पुसले. शांते, मी जन्मात कधी कुणास खोट्या आशा दाखवल्या नाहीत. मी आणखी जगेन ही देखील आशा नाही. माझे मरण मज दिसते. तू उगाच कशास खोटी आशा लावून घेतेस. नरसू, माझी एवढी एकच इच्छा होती. तुम्हास मुलगा, नातू. शांते, नरसूस जग. तळ हातावरचा फोडाप्रमाणे. बोलता बोलता म्हातारीने आचका दिला नि तिची मान कलंडली. नरसूपेक्षा हंबरडा फोडला तो शांतूने. एकच आकांत तिने मांडला. दुःख अनिवार्य झाले, भयान झाले. पुढच्या काही दिवसांमध्ये नरसू सावरला, पण शांतू मात्र सासवेचे दुःख मनाला लावून बसली. सासवेच्या अखेरच्या इच्छेचे आघात तिच्या मनावरती सतत होत राहिले. त्यातून ती सावरू शकली नाही. मनाने कोलमडत गेली. अंगावरती अकाली वृद्धत्व चढले. रात्री जेव्हा जेव्हा झोप येई तेवढाच वेळ फक्त तिच्या मनाला विश्रांतीचा असायचा. एरवी सूर्योदयापासून झोपेपर्यंत सासवेचे ते 3 शब्द तिचा सतत पाठलाग करायचे. तुम्हास मुलगा, नरसू जग, तळ हातावरच्या फोडाप्रमाणे. कानात ते शब्द सतत उमटायचे, घुमत राहायचे आणि त्यानंतर मात्र नेहमीच म्हातारीचे मरण ठळक व्हायचे. ती मनातल्या मनात बराच आक्रोश करीत राहायची. त्यानंतर मात्र पाटातून बरेच पाणी वाहून गेले. गवताने शाकारलेले घर मंगलवरी कौलारू झाले. त्यांचे नळे पडले, झडले, फुटले. नवीन रोपांना तरारी आली. पालवी फुटली, पल्लवीत झाली. निसर्गक्रम यथाक्रम चालूच राहिला, खंडित न होता. दरवर्षी नव्या तेजाने, नव्या जोमाने. नरसूच्या घरातला अंधार कधी उजळला नाही. तो दाट घनदाट होत गेला. त्या अंधारात म्हातारीचे शब्द कधीच विरघळून गेले. तळ हातावरच्या फोडासारखा असणाऱ्या नरसूला कधीच जपावे लागले नाही. तो स्वतःला जपत राहिला आणि उलट शांतूला सांभाळीत राहिला. त्या शब्दांची जाणीव नरसूने तिला कधीच करून दिली नाही. तशी त्याला गरज देखील वाटली नाही. शांतू देखील हळूहळू ते विसरली. एकमेकांच्या संगतीत दोघेही आधार देत घेत राहिली. लंगड्या परिस्थितीत समर्थ बनवीत राहिली. नरसूचे आपला संतापी स्वभाव घरात, माझघरात, त्या परस्वात पूर्णपणे बदलून टाकला. येणारा क्षण तो आनंदी बनवीत राहिला. शांतूचे हळवे मन गोंजारीत राहिला, कुरवाळीत राहिला. तिच्या प्रेमळ हट्टांना मान तुकवत राहिला. त्याला आवडणाऱ्या सगळ्या गोष्टी तो तिच्याकडून करून घेत राहिला. आईचे मरण तिने विसरावे यासाठी त्याने प्रयत्नांची पराकाष्ठा केली. मरण विसरणे शक्य नव्हते, पण मरतानाचे आघात तिने विसरावेत असे त्याला मनोमन वाटत होते. म्हणून तर त्याने तिला काही जाणवू दिले नव्हते. यथाक्रम बदलणाऱ्या निसर्गक्रमात तो तिला गुंतवायचा प्रयत्न करू लागला. आपल्या बरोबर शांतूला ओढू लागला. हे सगळे शांतू जाणून होती, पण निसर्गापुढे तीही हतबल झाली होती. तिला वाटायचे म्हातारीचे होय नव्हे सगळे केले. कदाचित तिच्या आशीर्वादाने आपल्याला निश्चितच मातृसुख मिळेल. तानुले पोटी जन्माला येईल. घराण्याला वारस मिळेल. चैतन्याचे वारे दशदिशांस पसरेल. आनंदाचा ठेवा आपल्याला आयुष्यभर आधारवड होईल. याच आशेत अनेक काही वर्षे गेली. अक्षरशः आशा लावीत गेली आणि भरून येणाऱ्या पण न बरसणाऱ्या ढगासारखी उंच उंच दूर दूर गेली. निसर्गातल्या आजूबाजूचे मातृसुखाचे सोहाळे ती हावरट नजरेने पाहायची. पाहिलेले सगळे मनाशी उगाळत बसायची. आपल्याला हे सगळे सोसण्याचे सुख मिळावे ही अभिलाषा धरायची. पण पावसाळ्यामागून जाणारे पावसाळे तिला अंतर्बाह्य कोरडे करीत गेले. जरा देखील ओलाव्याचा अंश त्या निसर्गाने निर्गुणतेने ठेवला नाही. जरा देखील. आता आपण मातृसुखाला पारखे झालोत हे तिच्या ध्यानी जसे आले तसे तिला वेडावल्यासारखे झाले. ती जणू वेडावलीच. 1-2 महिने हे असेच गेले आणि अचानक यातनांचा आगडोम तिच्या शरीरामध्ये उसळला. मस्तकाच्या चिंध्या होतील असे वाटणारे ठणके तिला कपाळावरती जाणवू लागले. हातापायांना घाम सुटू लागला. काहीतरी हरवल्यागत ती बावरली. अंगाला कापरे भरले. सैरावैरा धावावे, तळ्यामध्ये जाऊन शरीर गार पाण्यामध्ये भिजवावे, कडक उन्हामध्ये वाळवावे असे काहीसे चमत्कारिक विचार तिच्या मनामध्ये येऊ लागले. एवढ्या तेवढ्या कारणावरून ती नरसूवरती डाफरू लागली.
कधी कधी तर भांडायच्या आविर्भावात ती त्याच्या अंगावरती धावून देखील जाऊ लागली. त्याला झोपेतून उठवून भांडू लागली. आपण नेमके काय करतोय, कसे वागतोय हे तिच्या मुळी ध्यानीमनीच येत नव्हते. जाणवत होते ते एकच, आपण काहीतरी हरवले. आतून सगळे सगळे रिकामे झाले. हा विचार मनात आला की शरीरावरती होणाऱ्या वेदनांचा भार कमी व्हायचा. मान खाली घालून ती वावरायची. कधी उदास तर कधी एकटी बसायची. समोर एक संगमेश्वराचे देऊळ यायचे. त्यातली पिंडी नजरेसमोर यायची आणि कसला तरी भास व्हायचा. पिंडी अंगावर चाल करून येते. पिंडीवरती काळेक भिन्न डोंगरे सरसर फिरतायत. रोंरावल्यासारखे त्यांचे ते फिरणे, चमत्कारिक भेसूर दिसणे हे पाहून ती भ्यायची. पाय आखडून जवळ घेऊन ती शोधक नजरेने आजूबाजूला पाहायची, उठायची, केरसुनी घेऊन पुन्हा पुन्हा केर काढायची. पिंडीवरचे डोंगळे हाकलायचा प्रयत्न करायची. कधी कधी तिरमिरीसरशी उठून घासलेली भांडी पुन्हा लख्ख करीत बसायची. भरलेले पाणी ओतून पुन्हा पाणी भरायची. भास, निव्वळ सगळा भास. आपण काय करतोय, कसे करतोय हे नुमजून ती ते करीत होती. पण नरसूला याचा कंटाळा आला होता. तिच्या स्वच्छतेचा त्याला वीट आला होता, वीट. पण तरीही तो काही बोलत नव्हता. बदललेली शांतू त्याला दिसत होती. तिचे अनाकलनीय वागणे त्याला दिसत होते. पण शांतूला काय झाले ते मात्र कळत नव्हते. काही महिन्यांपूर्वीची त्याची लाडकी शांतू किती बदलली होती. भांडणासाठी तिच्या तोंडून कधी शब्द उमटत नसे. पण आता भांडायला कारणच लागत नव्हते. पुढ्यात येऊन ती अदवा तदवा बोलत होती, काही एक बडबडत होती. शांतूच्या या अशा वागण्याने तो दुखावला होता आणि एके रात्री खूप धीर करून त्याने आपले अंथरूण बाहेरच्या खोलीत घातले. शांतू खूप रडली, पण त्याने मनाशी खूप निग्रह केला होता. त्या रात्री दोघेही जागीच होती. ती मोठ्यांदा रडत होती आणि तो मनातल्या मनात आक्रंदत होता. दोघांचे रेशीम स्पर्श विलगल्याने दोघेही बेचैन होती. एकाच अंथरुणावरची दोन शरीरे, लाडी कुजबुजणे, सुखादुःखाचे अश्रू पिणे, रेशीम स्पर्शाने उठणारा शहारा टिपणे आणि त्यातून भावस्पर्शांची बंधने टिकवणे. सारे सारे संपल्यागत दोघेही रडत होती. नाईलाज झाल्याने नरसूने हा ठाम निर्णय घेतला आणि त्या दिवसापासून दोघांची अंथरुणे पूर्णपणे वेगळी झाली. मात्र शांतू हळूहळू निव्वळत गेली. तिच्या डोळ्यांतला बावरा गडूळ भाव निघून गेला. स्वच्छ पाणीदार डोळे नरसूसाठी पुन्हा निरांजन होऊ लागले. तिचे वागणे पूर्ववत झाले खरे, जणू मधला कालखंड पडलाच नव्हता असे. ते आयुष्यातले काळे कुट्ट भयान दिवस जणू कधी आलेच नव्हते अशा थाटात ती वागत होती, बोलत होती, हसत होती. आता नरसूचे मन चलबिचल होऊ लागले. कुठली शांतू खरी? सैराट वागणारी, वेडसर वाटणारी शांतू खरी, की पूर्वीसारखी आत्ता असणारी स्नेहार्द्र शांतू खरी? त्याच्या मनाचा गोंधळ आणखीनच वाढला. शांतूचे वागणे त्याला कोड्यासारखे वाटू लागले. तो कामामध्ये मग्न राहायचा, पण विचार हेच असायचे. आपली मनस्थिती त्याने तातू समोर देखील कधी उघड केली नव्हती, जाणवू दिली नव्हती. पण निवळलेल्या शांतू समोर तो एके दिवशी सपशेल उघडा पडला. दुपारी जेवताना न राहून त्याने समोरच्या ताटामध्ये भात वाढणाऱ्या शांतूचा हात धरला. शांतूने वर पाहिले. तुला काय होतंय शांतू? कुठे काय? मी तर चांगली धडधाकट आहे की. उलट तुम्हीच हल्ली भारी खिन्न दिसताय. शांतू, तुझ माहिती आहे मी का खिन्न आहे ते. तुझ्या वागण्यानं मी पुरता गोंधळून गेलोय. आता जरा बरी आहेस, पण काही दिवसांपूर्वी आपण मागेही कितीतरी वेळा बोललोय, तरी पण माझे समाधान काही झालेले नाही. तू सांगतेस त्यावरती माझा विश्वास नाही. तुझं काहीतरी होते, मला त्याचा तू पत्ता देखील लागू देत नाहीस. शांते, वैद्यास आणू का ग बोलावून? हद्द झाली बरी तुमच्या पुढे. माझं काही एक होत नाहीये. मग वेड्यासारखी वागत होतीस ते उगीच का ग? वेड्यासारखी? कधी? तुम्ही माझी नको इतकी काळजी घेता म्हणून तुम्हास वाटते तसे झाले. दुसरे तिसरे काही एक नाही. शांतू, माणसाने उगीच एखाद्याची काळजी घेऊ नये म्हणते मी. वटलेल्या झाडास पाणी घालून कोंब फुटत नाही कधीच. शांतू. नरसू न राहून ओरडला. खोटे आहे का हे? तिने धीर करून विचारले आणि नरसूच्या ओळ्यांत आसवे उगवली. पानावरचा भात तो बोटांनी डिवचत राहिला. तुम्ही खूप मोठे आहात याची मग सतत जाणीव असते.
नेहमी तेवढीच लहान असल्याचे जाणवते. दुःख सहन करता करता तुम्हाला हसायला जमते. मी हसायचे विसरूनच गेले. सासूबाईंची अखेरची इच्छा तशीच राहणार म्हणून मी बेचैन झाले होते, सैरभैर झाले होते. आणि आपणास आता कधीच मूल होणार नाही, कधीच. ती स्फुंदू लागली. शांतू होईल हो आपणास मूल. नरसू डाव्या हाताने आपले आसवे पुसत राहिला आणि उजव्या खरकट्या हाताने तिला थोपटत राहिला. अगो, ऐन 50-60 लोकांना मुले होतात की. कसे सांगू तुम्हाला. मी मी माझे शरीर आता मूल व्हायच्या लायकीचे राहिले नाही. तुम्ही मला आता सोडून द्या, माहेरी हाकला, वाटेल ते करा. शांतू, अगो काय बोलतेस काय तू हे. आणि ऐकाल माझे, एवढी भीक घालाच मला तुम्ही. नाही म्हणू नका. तुम्ही एखाद्या चांगल्या मुलीबरोबर लग्न करा. तिला हुंदका अनावर झाला. तिची मान खाली गेली. मी काही म्हणणार नाही. सवत असली तरी देखील तिला तसं जाणवू देणार नाही. सासूबाईंच्या इच्छेसाठी, वारसासाठी काही म्हणा, पण तुम्ही दुसरे लग्न मात्र करा. ती कोसळत राहिली, हुंदक्यांनी गदगदत राहिली. अचानक नरसू मोठ्यांदा हसला. शांतू भानावर आली. तिने वर पाहिले. तो अजून देखील हसत होता. दुसरे लग्न करा हे सांगायला तू किती उशीर केलास गो. प्रचंड आवाजात हसत तो म्हणाला. खूप खूप उशीर केलास. मी ऐन भरात होतो तेव्हा हे बोलली असतीस तर आणली असती एखादी पळून दुसऱ्या लग्नासाठी, मूल होण्यासाठी. आता माझ्यासारख्या तारुण्य उलटलेल्या दळिद्री नवऱ्यास कोण गो देणार मुलगी. ती त्याचे ते बळे बळे उमटणारे हसू पाहत राहिली. तो बोलतोय हे मनापासून की उपरोधाने याची चाचपणी घेत राहिली. हसता हसता तो थांबला. शांतू, मी तुला सोडणार नाही हे तुला पक्के ठाऊक आहे, म्हणूनच तू हे सगळं बोलते आहेस. नाहीतर असे धाडस तू कधी केलेच नसते. या अण्णाजवळ बसून त्याच्या साक्षीने मी बोलतोय. मूल झाले म्हणजे जीवन कृतकृत्य होते असे नाही, समजलीस. आईची इच्छा पूर्ण व्हायला हवी अशी कुणी सक्ती केलेली नाही आपल्यावर. जे आपल्या हातात नाही, जे नजरेच्या टप्प्यात नाही, ते कवेत घेण्याची वांझोटी इच्छा आपण कशासाठी ग करायची. आणि मला मूल नको असेही नाही, पण जे व्हायचे ते गेल्या 20-15 वर्षामध्ये सहज झाले असते. ते झाले नाही हितेच आपण काय ते समजून घ्यायला हवे की. मी ते घेतले. मनात येणारे विचार कामाच्या धबडग्यात पार बुजवून टाकले. इकडे तिकडे मन कायम रमवत राहिलो. तुझ्यावरती अविश्वास नाही दाखवला. तुझी साथसंगत सोडायची साधी इच्छा देखील माझ्या मनामध्ये नाही आली. निव्वळ अंथरून दूर घातले म्हणजे मी तुला सोडले असेही नाही. तुझ्या मध्यंतरीच्या चमत्कारिक वागण्यामुळे मी दूर झालो, पण तोही काही काळ. ते तेवढे जसे समजून घेतलेस तसे हे का नाही समजून घेत. माझं दुसरे लग्न करा म्हणून सांगतेवेळी तुझी जीभ तरी कशी काय रेटली. असा अभद्र विचार मनात तरी कसा गो आला. यापुढे शांतू, तुला मी सांगतोय, मरेपर्यंत असला विचार मात्र मनामध्ये नाही आणायचा. ते सगळे खरे हो, पण मला मेलीला वाटते पुन्हा तेच आणिक तुझे. तुझ्या या वाटण्यामुळेच आपण खूप काही सोसत राहिलोय ग. किती दिव्ये पार केली आहे ना लक्षात. भात वाढू का तुम्हाला. नको, आता इच्छा नाही जेवायची. चुकले मी. जेवताना असं बोलायला नको होतं मी. शांतू, नरसूने चटकन तिला कुशीमध्ये घेतले. त्याचा आवाज घोगरा झाला. शांतू, शांते, किती ग जीवाला लावून घेशील तू. आणि तुझा हा लाघवीपणा बघितला की वाटते तुझ्यासारखी शांतू, तुझ्यासारखी पत्नी मिळायला कैक जन्माचे भाग्य लागते. चला काहीतरीच तुमचा. शांतू लाजली. अरे अरे, हे बघ, हा घास मघापासून तुझीच वाट बघतोय. शांतूने त्याच्या खांद्यावर हळू चापट मारली आणि मान त्याच्या खांद्यावरती ठेवली. नरसू तिला थोपटत राहिला.